नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जरी मी आज देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी धक्का देणारी घडामोड महाराष्ट्रामध्ये घडली आहे आणि महायुतीमध्ये एक मोठा मिठाचा खडा पडला आहे. आणि तो असा खडा आहे की घडामोडीमुळं महायुतीच्या राजकारणाचं पुढं झालं तर त्या अनेक आकडेवारी बघा. गोकुळ गीते विजयी झाले, अपक्ष आहेत की जे श्री गिरीश महाजन यांच्या खूप जवळ मानले जात होते, ते आणि त्यांचे बंधू जे स्थायी समितीचे अध्यक्ष होते नाशिक महानगरपालिकेचे, त्यांना मतं मिळाली 357 अपक्ष उमेदवार. आणि नरेंद्र दराडे जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार यांच्या शिवसेनेचे, त्यांना मिळाले 248. प्रसाद हिरे यांना 0 आणि अवैध मतं ठरली 13. राजकारण नीट लक्षात घ्या. महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण आहे? जो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे. विजयी कोण झाला आहे? तर जो गिरीश महाजन यांच्या खूप जवळचा मानला जात होते अशापैकी एक उमेदवार. आणि त्यामुळं या राजकारणाचे पडसाद हे मतदानाच्या आधी पण पडले असं म्हणतात. कारण अशी चर्चा आहे की शिवसेनेचे एक वरिष्ठ नेते श्री एकनाथ शिंदे अर्थात अध्यक्ष आणि गिरीश महाजन यांच्या दरम्यान बरीच काही बोलाचाली झाली. बोलाचालीचा अर्थ काही होऊ शकतो. ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं की आपल्या उमेदवाराचा पराभव होऊ त्यावेळेला बऱ्याच घडामोडी घडल्या आणि त्या घडामोडीमध्ये गिरीश महाजन यांच्याशी त्यांचा संवाद झाल्याची माहिती आहे. आता हे सगळं कसं घडलं? सगळीकडे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होत असताना नाशिकमध्ये मात्र कसा गालबोट लागला आणि हा महायुतीमधला मिठाचा खडा कसा ठरू शकतो हे सगळं समजून घ्या. हे लाईव्ह टेलिकास्ट बघा. मी दिल्लीत आहे, लवकरच एक तुम्हाला महत्त्वाची फॅक्टरी त्याची व्हिजिट आम्ही करून दाखवू. मला वाटलं की ती फार प्रॉमिसिंग यंग टॅलेंट आहे. सो हे चॅनल सबस्क्राईब करा, हे नेहमीप्रमाणे म्हणतोच आहे. पण आज तुम्हाला माहिती आहे की राज्यामध्ये देशामध्ये राज्यसभा आणि राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल लागले. निकाल फार इंटरेस्टिंग आहेत. जिथे तिथे महायुतीचा उमेदवार विजयी झाला आहे, पण नाशिकमध्ये फक्त अपक्ष उमेदवार विजयी झाला. संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होती. छत्रपती नगर जालन्यामध्ये 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं आणि या ठिकाणी विजयाचा कोटा होता त्या भाजपचे ते विजयी झाले. अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे विजयी झाले. तिथे काँग्रेसला एकही मत मिळालं नाही. नाशिकमध्ये जे आहे त्याचं मी विश्लेषण करेन. जळगावमध्ये महायुतीचे नंदकिशोर महाजन यांना 577 मतं मिळाली, तेही विजयी झाले. भंडारा गोंदियामध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट विजयी झाले. आणि आता असं दिसतं आहे की या आधीच्या ज्या बिनविरोध जागा होत्या, जसं वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये आणि जे सुप्रिया सुळे यांचे भाई आहेत ते विजयी झाले. पुण्यामध्ये विक्रम काकडे जे अलीकडे पार्थ पवार यांचे क्लोज कॉन्फिडंट दिसत आहेत ते विजयी झाले. ठाण्यामध्ये रवींद्र फाटक शिवसेनेचे ते विजयी झाले. रायगड रत्नागिरीमध्ये अनिकेत तटकरे विजयी झाले. यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे ते विजयी झाले. अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे विजयी झाले. त्यामुळे नागपूरमध्ये सगळीकडे महायुतीचा उमेदवार विजयी झाला आणि केवळ नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाला. हा एका अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलेला मोठा दणका आहे. बरं, या दणक्यामागे गिरीश महाजन असावेत अशी चर्चा होती, कारण गिरीश महाजनाचे ते क्लोज कॉन्फिडंट आहे. आणि राजकारण कसं होतं की नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारांना उमेदवारी ठेवली, जळगावमध्ये पण तिकडनं शिवसेनेनं आपली उमेदवार ठेवली होती, त्या महिला ज्या होत्या त्या. पण नंतर शेवटी सेटलमेंट झाली आणि सेटलमेंट होऊन गोकुळ गीते हे अर्ज माघार घेणार असं जवळपास निश्चित झालं होतं. असं झाल्यानंतर मग तिकडनं जळगावमधनं उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागं घेतला. पण नाशिकमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांचा त्यांना वाटेल त्याप्रमाणे हा विश्वासघात झालेला आहे. कसा? तर नाशिकमध्ये जे गोकुळ शिंदे होते त्यांच्या बंधूंनी आणि त्यांनी मिळून बरेच परिश्रम घेतले निकालाच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी. आणि त्या परिश्रमाची फलश्रुती की त्यांना विजयश्री मिळवण्यामध्ये झाली. आता दराडेबद्दल पण बऱ्याच लोकांचा आक्षेप होता की ते नगरसेवकांच्या संपर्कात राहत नव्हते, एकदा निवडून गेले की कोणाला भेटत नव्हते. पण शेवटी लक्ष्मी दर्शन महत्त्वाचं असतं.
हे लक्ष्मी दर्शन त्यांनी 10 लाखाचं केलं तर यांनी 15 लाखाचं केल्याची माहिती आहे. बरं, पुन्हा तुम्ही कल्पना करा की महायुतीच्या एखाद्या उमेदवाराच्या विरोधामध्ये कुणीतरी इतक्या परिश्रमपूर्वक आणि संपूर्ण ताकद लावून निवडणूक लढत आहे आणि महायुतीतले वरिष्ठ नेते चिडचूप आहेत, असं तर होणे नाही. याचा सरळ सरळ अर्थ गिरीश महाजन यांची रणनीती जी काही असेल, जर ती त्यांच्या मनात यांना विजयी करण्याची असेल तर ती फलद्रूप झाली. आणि समजा आपला हा अपक्ष उमेदवार विजयी करण्याच्या दृष्टीनं नसेल तर मग ती फेल झाली. सो एवी तेवी गिरीश महाजन हे तशा अर्थाने केंद्रस्थानी आहेत. बरं, ते खूप केंद्रस्थानी आले योगायोगाने. याच काळामध्ये त्यांचा एक त्यांच्या मताप्रमाणे मॉर्फ केलेला फोटो व्हायरल झाला. अमेरिकेतल्या गजबो नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हँडलरवरनं तो व्हिडिओ आला आणि ते इतकं आक्षेपार्ह होतं की गिरीश महाजन आणि त्या मुलीच्या संदर्भामध्ये ते फोटो आले. मग त्याच्यातनं महाराष्ट्रात सोशल मीडियावरती बरीच चर्चा सुरू झाली. मग महाराष्ट्र सायबर क्राईमनी ह्या संदर्भामध्ये तक्रारी दिली आणि तो फोटो मॉर्फ आहे असं म्हटलं. हा कसा योगायोग आहे की ज्या वेळेला महायुतीचे उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या रिंगणामध्ये उभे आहेत आणि मतदानाच्या 1-2 दिवसाच्या टप्प्यावरतीच ते फोटो आले आणि सगळी चर्चा ही त्या दिशेनं झाली. आणि ती चर्चा अजून संपलेली नाही आहे. त्या हँडलरवरून अजून बरेच काही संदर्भ येत आहेत. अशा वेळेला श्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा पराभव होणं ही फार मोठी धक्कादायक बाब आहे. ही आगामी राजकारणाची नांदी आहे. तशी ही चर्चा असते की श्री एकनाथ शिंदे आणि श्री देवेंद्र फडणवीस यांचं सख्य नाही आहे. ते भलेही बाहेर काही बोलत असले, म्हणजे आता एकनाथ शिंदे म्हणाले की मला कुणी कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर मी दबत असतो, मी दबावाला बळी पडत नाही, मी बरोबर योग्य वेळी ऑपरेशन करतो. संदर्भ ऑपरेशन टायगर होता. त्या ऑपरेशन टायगर त्यांनी यशस्वी करून दाखवलं. काल श्री ओमराजे निंबाळकर हे ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी होतात की नाही अशी चर्चा सुरू होती. फायनली ते सहभागी झाले आणि ते 6च्या 6 खासदार हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आज उद्या सहभागी होणार निश्चित झालं. अशा वेळेला हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी बसलेला प्रचंड धक्का आहे. एकनाथ शिंदेसारख्या नेत्याचा की जे साम दाम दंडाबद्दल मी ऐकलं नाही एकनाथ शिंदेच्या, पण ते त्यांचं हृदय मोठं आहे आणि त्यामुळे त्या इतक्या विशाल हृदयाच्या माणसाच्या उमेदवाराचा पराभव होणं, तेही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आणि एका पक्षप्रमुखाचा पराभव होणं, जे एनडीएतले इतके महत्त्वाचे घटक आहेत, हे फार इंटरेस्टिंग आहे. हा पराभव कुणी घडवून आणला ह्याचं आज दिवसभर मंथन होईल. मला अशा आरोप प्रत्यारोपातनं काहीतरी बाहेर येईल. पण जे दिसतंय ते एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला धक्का देणारा आहे. आधीच जो अविश्वास या दोन्ही पक्षामध्ये वाढीला लागला त्याच्यात भर टाकणार आहे. आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा अजिंक्य नाही आहे. ते सुद्धा त्यांच्याकडच्या सगळ्या साधन सामुग्रीचा वापर करून भारतीय जनता पार्टीच्या रणनीतीला चेकमेट देऊ शकतात असं जे काही जणांना वाटत होतं तेही त्यांच्या लक्षात आलं असेल की तशी स्थिती नाही आहे. आणि म्हणून याची लगोलग दखल घ्यावी अशी मला वाटली. इंटरेस्टिंग सगळीकडे महायुतीचे अतुल लोंढेपासून सगळे उमेदवार पराभूत झाले. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला त्याचं स्वतःचं सुद्धा म्हणजे त्याचं नसेलच मत मिळालं नाही. पण नाशिकमध्ये मात्र इतका सगळा जोर लावून तिथे एकनाथ शिंदेचा उमेदवार पराभूत झाला. बरं, बाय द वे ते जे गीते आहेत त्यांच्यावरती नगर विकास विभागाअंतर्गत जी म्हाडाची चौकशी सुरू आहे त्यातल्या ज्यांच्यावरती जे संशयित आरोप आहेत त्यापैकी त्यांचे बंधू पण आहेत. आणि हे सगळं सुरू असताना हे राजकारण आहे, म्हणजे इतकी सगळी घडामोड संवेदनशील पातळीवरती असताना हे सगळं सुरू आहे. सो म्हणून त्याची दखल घ्यावीशी वाटली. तुम्ही इतके सगळे प्रेक्षक जोडले गेले आहात. मला खात्री आहे की तुमचंही ह्या सगळ्या घडामोडीबद्दल काही मत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. व्हेरी इंटरेस्टिंग. पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण अतिशय रंजक वळणावरती येऊन ठेपलंय. मला पाहायचं की पुढच्या 1-2 दिवसात काय